संदर्भात त्यांची पाठराखणी केली। पुन्हा एकदा बातमीवर येऊया शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली त्याकडे, कारण सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। आमदारांमध्ये किंवा विधिमंडळ पक्षात पडलेली फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट पडली असं होत नाही, असा युक्तिवाद करण्यात आलेला होता। कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलेलं आहे या संदर्भातला सविस्तर तपशील आता आपण बघणार आहोत। काय काय युक्तिवाद झालाय आपल्या समोर आहे। कपिल सिब्बल म्हणतात ठाकरेंचे वकील पक्षांतर्गत 2 गटांचा वाद होता हे आयोगाने विचारात घेतलं नाही। तर राजकीय पक्षात फूट नसताना गट पडल्याचं कसं मान्य केलं असाही प्रश्न त्यांनी विचारला। तर विधिमंडळ पक्षात 2 गट याचा अर्थ राजकीय पक्षातही 2 गट असा होत नाही। पक्षाची मूळ घटना 1999 मध्येच बदललेली होती, तर 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत पुन्हा बदल करण्यात आले हेही कपिल सिब्बल यांनी यावेळी सांगितलं। 2018च्या घटना बदलाला शिंदे गटाने लोकशाही विरोधी म्हटलं, याचाच अर्थ शिंदेंची नियुक्ती ही लोकशाही विरोधी होती असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। 1999च्या मूळ घटनेत मुख्य नेता हे पदच नाहीये। मूळ घटनेत हे पदच नसेल तर शिंदे या पदावर कसे असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला। आयोगाला शंका होती तर पक्षाच्या नोंदणीविषयी निर्णय घ्यायचा होता। आयोगाने थेट पक्षाचं चिन्हच काढून देणे योग्य नव्हतं असाही युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। दरम्यान आम्हाला न्याय मिळेल असा आत्मविश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय, मात्र उरलेले लोक वाचवण्यासाठी सगळं चाललंय अशी प्रतिक्रिया इकडे शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी दिली आहे। निवडणूक आयोगाची प्रत्येक स्टेप ही कशी चुकली आहे आणि पक्षपाती आहे, संविधानाची कशी गूज राखली गेली नाही या संदर्भातलं जे विवेचन आज जे कपिल सिब्बल यांनी केलं ते ऐतिहासिक आहे आणि भविष्यात जे निकाल लागतील त्यांच्यासाठी ते एक माइलस्टोन, एक मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असेल अशा प्रकारचं आर्ग्युमेंट बरं का आज सन्माननीय कपिल सिब्बल यांनी शिवसेनेच्या वतीनं, खऱ्या शिवसेनेच्या वतीनं किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं केलं आणि आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतोय। म्हणून जे काही उरले सुरलेले राहत आहेत, आमचा विजय होईल कोर्टात का सरन्यायाधीशांनी यांना कानात येऊन सांगितलं की काय की बाबा आम्ही काय निर्णय देणार आहोत। आज काय झालं, तेच मुद्दे घासून तेच गेले 3 वर्ष तेच पक्ष संघटना, विधिमंडळ पक्ष, एकूण पक्ष या मुद्द्यांव्यतिरिक्त कुठल्या मुद्द्यांवर आणि खोटं सरन्यायाधीशांसमोर जेव्हा लोकशाहीचा विषय आला तेव्हा खोटं सांगितलं जातं। हाच मुद्दा त्यांनी कायम ठेवावा। आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालयावरती विश्वास, आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर रोज सकाळी भुंकायचं आणि न्यायालयाच्या विरुद्ध बोलायचं। दुसरा उद्योग नाही आहे त्यांना, तेवढंच आहे, तेवढंच ते करू शकतात। पुढची बातमी येते संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ज्या प्रकारे राजकीय रण चालू